पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशाप्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार, तारीख 11 ऑगस्ट. पहिले वाचन यहेजकेल अध्याय 2 ओवी 8, अध्याय 3 ओवी 4. परमेश्वर असे म्हणतो, हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक. त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नकोस. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा. मी पाहिले, तो माझ्याकडे एक हात पुढे झाला आणि त्याने पहा, त्या हातात ग्रंथपट होता. तो त्याने माझ्यापुढे पसरला. त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक आणि आकांत ह्याविषयी लेख होता. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर. हा पट सेवन कर आणि जाऊन इस्रायल घराण्याबरोबर बोल. तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करावयास लावले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे. त्याने आपली आतडी भर. मी तो सेवन केला. तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जा, इस्रायल घराण्याकडे जा आणि त्याच्याजवळ माझी वचने बोल. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 18 ओवी 1 ते 5, 10, 12 ते 14. शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्यास्तव जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. सांभाळा, या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका. कारण मी तुम्हास सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. तुम्हाला काय वाटते? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली, त्यातून एखादे भटकले तर ते 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा ते त्याला सापडले तर न भटकलेल्या 99पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करेल. असे मी तुम्हास खचित सांगतो. तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. येशूच्या काळातील शिष्यांना महत्त्वाची व्यक्ती व्हायचे होते. त्यांनी विचारले, स्वर्गराज्यात सर्वात मोठा कोण? येशूने एक छोटे मूल उभे करून सांगितले, जो हे मूल जसे नम्र, निरागस आणि विश्वासू आहे तसा होईल तोच महान. येशू आपल्या अहंकाराच्या वृत्तीवर बोट ठेवतो आणि आपल्याला लहान होण्याचे आवाहन करतो. तो सांगतो की जर एखादी मेंढी हरवली तर चांगला नम्र, प्रेमळ आणि शोध घेणारे हृदय तिला शोधतो. देव आपल्याला कधीच विसरत नाही. आपण हरवलेलो असलो तरीही तो आपल्याला शोधतो आणि परत आणतो. लहान व्यक्तीकडे, दुर्लक्षित व्यक्तीकडे पाहताना देवाचे हृदय प्रकट होते. म्हणून आपणही त्याचप्रमाणे प्रेम, सहवेदना आणि नम्रतेने जगायला शिकूया.